आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया। वडाळा स्टेशनवरती रेल्वे रुळांवर पाणी आलंय। मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। तिथे काय परिस्थिती आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। वडाळा परिसरामध्ये लोकल आता थांबवण्यात आलेली आहे। हार्बर लाईनवरची ही पनवेलला जाणारी ट्रेन जी आहे मागच्या काही वेळापासून उभी आहे। आता दुसरी पनवेलहून येणारी जी ट्रेन आहे ती देखील स्लो या ठिकाणी सुरू आहे। साधारणपणे मागच्या 1 तासांपासून या संपूर्ण परिसरामध्ये ट्रॅकवर पाणी भरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आता ट्रेनचं जे स्पीड आहे ते आता आणखी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या 20-25 मिनिटांपासून लोक देखील या ठिकाणी खोळंबलेली आहेत। मागच्या सकाळपासूनच ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यानंतर मुंबईतला संपूर्ण जो ट्रॅकवर आहे ना अनेक ठिकाणी पाणी यायला सुरुवात झाली आहे। वडाळा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे जिथं प्रामुख्याने हार्बर आणि यासोबतच गोरेगावला देखील जाणाऱ्या ट्रेन या ठिकाणी असतात, बँड्राला जाणाऱ्या ट्रेन असतात आणि त्याच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। सेंट्रल रेल्वेवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी ट्रॅकवर आल्यामुळं सेंट्रल रेल्वेचे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी नागरिकांना बाहेर काढण्याचं काम करतायत। आपण पाहतोय ट्रेननं आलेली ही मंडळी आहे। खरं तर चुनाभट्टीवरून मस्जिदला जायचं आहे, अगदी 4-5 स्टेशनचा प्रवास आहे, मात्र पुढे जाता येत नाही कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रस्त्यावर साठलेलं आहे, ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। त्यामुळं नागरिकांची मोठी कुचंबना होताना आपल्याला पाहायला मिळते। पूर्णपणे पनवेलला जाणारा म्हणजेच हार्बर लाईनची जी वाहतूक आहे ती या ठिकाणी आता बंद करण्यात आलेली आहे आणि अनेक नागरिक जे आहेत ते चालत वडाळा स्टेशनला येताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस कोसळतोय त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते। रुपेश शिरारसह निलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर मुंबईप्रमाणेच ठाणे आणि परिसराला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुंब्र्यातली दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिली होती। त्या मुंब्र्यामध्ये